हरे कृष्ण. भगवद्गीता अध्याय 2 सांख्ययोग श्लोक 49. दूरेण ह्यवरं कर्म बुद्धियोगात् धनंजय बुद्धौ शरणम् अन्विच्छ कृपणः फलहेतवः. दूरेण दूरच ठेव, ही खचित, अवरम निकृष्ट, निंद्य, कर्म बुद्धियोगात कृष्ण भावनेच्या बळावर, धनंजय हे धनंजय धनावर विजय प्राप्त करणारा, बुद्धौ या भावनेमध्ये, शरणम पूर्णपणे शरणागत, अन्विच्छ प्रयत्न कर, कृपणः लोभी कृपण, फलहेतवः सकाम कर्माची इच्छा करणारे किंवा फळाच्या हेतूने कर्म करणारे. हे धनंजया, भक्तिमय सेवेद्वारे सर्व निंद्य कर्मांना दूर सार आणि त्या भावनेमध्येच भगवंतांना शरण जा. जे आपल्या कर्मफळांचा उपभोग घेऊ इच्छितात ते कृपणच आहेत. तात्पर्य: आपण भगवंतांचे नित्य सेवक आहोत. हे आपले मूळ स्वरूप वस्तुतः जाणणारा मनुष्य कृष्ण भावनाभावित कर्माव्यतिरिक्त इतर सर्व कर्मांचा त्याग करतो. पूर्वीच वर्णन केल्याप्रमाणे बुद्धियोग म्हणजे भगवंतांची दिव्य प्रेममयी सेवा होय. अशी भक्तिपूर्ण प्रेममयी सेवा म्हणजे आत्म्याचा कर्म करण्याचा योग्य मार्ग आहे. केवळ कृपण लोकच आपल्या कर्मफळाचा उपभोग घेण्याची इच्छा करतात, पण त्यामुळे ते भवबंधनात अधिकच गुंतत जातात. कृष्ण भावनेमध्ये केलेल्या कर्माव्यतिरिक्त इतर सर्व कर्मे ही निंद्य कर्मेच आहेत. कारण अशा कर्मांमुळे मनुष्य पुन्हा पुन्हा जन्म मृत्यूच्या चक्राला बांधला जातो. म्हणून मनुष्याने स्वतः कर्माचे कारण बनण्याची कधीच इच्छा करू नये. सर्व काही कृष्ण भावनेमध्ये म्हणजेच श्रीकृष्णांच्या संतुष्टीसाठी केले पाहिजे. कृपण व्यक्तीला सुदैवाने किंवा कठीण परिश्रमाने प्राप्त केलेल्या संपत्तीचा योग्य उपयोग कसा करावा याचे ज्ञान नसते. मनुष्याने आपली संपूर्ण शक्ती कृष्ण भावनाभावित कर्म करण्यात व्यय केली पाहिजे आणि त्यामुळेच त्याला आपले जीवन यशस्वी करता येईल. कृपण व्यक्तीप्रमाणेच दुर्दैवी लोकही आपल्या मानवी शक्तीचा भगवत सेवेमध्ये उपयोग करीत नाहीत. हरे कृष्ण.